Hello friends, myself is Pawar H from HM College Karad. Now last lecture आपण लॉगॅरिथमिक वरच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आणि काही एक्झाम्पल्स बघितलेली. त्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलेल्या की लॉगमध्ये दोन टर्म जर एक मल्टिप्लिकेशनमध्ये अटॅच असतील तर लॉग सेपरेट करताना प्लसने अटॅच करायचं. जर लॉगमध्ये दोन टर्म डिव्हिजनने अटॅच असतील तर लॉग सेपरेट करताना मायनसने अटॅच करायचं. जर लॉग a रेज टू b असेल तर वी कॅन राईट एक्सपोनेंट लॉग b लॉग a. आणि चेंज ऑफ बेस फॉर्म्युला यूज केलेला. काय होता चेंज ऑफ बेस फॉर्म्युला? लॉग x टू द बेस a असेल तर वी कॅन राईट लॉग x टू द बेस b डिवायडेड बाय लॉग a टू द बेस b. ओके, देन आफ्टर आपण एक एक्झाम्पल्स बघितलेला की एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगॅरिथम एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. आता आपण बघणार आहोत की एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगॅरिथमिक इक्वेशन इन द एक्सपोनेन्शियल फॉर्म. सेम वेने आपण बघणार आहोत. सो हियर काय करणार आहोत आपण? कंपेअर विथ कोणावर कंपेअर करणार? कंपेअर विथ लॉग ऑफ a टू द बेस a इज इक्वल टू x. वी गेट काय मिळेल मला? m इज इक्वल टू 36, a इज इक्वल टू 2 and x is equal to 6. x is equal to 6. सॉरी, इथे 36 चे ते 64. ओके, सो इथे येणार 64. ओके, सो कंपेअर केला. वी नो दॅट आता उलटी प्रोसेस घ्यायची. वी नो दॅट लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर दिस इम्प्लाइज हा बेस जी पॉवर होणार a रेज टू x इज इक्वल टू n. सो देयरफॉर a काय येते? 2 रेज टू x काय? 6 इज इक्वल टू 64. बघा 2 चा 6वा टर्म 6 रूट काय येतं आपलं? 64 येतं. 2 रेज टू 6 हे जी पॉवर 2 ची 6 पॉवर ही 64 येते. नाउ हियर सेम कंपेअर विथ कोणाला कंपेअर करणार? लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल टू x. दिस इम्प्लाइज काय मिळेल मला? a इज इक्वल टू काय मिळालं? 5. x इज इक्वल टू काय मिळालं? -2. m इज इक्वल टू काय मिळालं? 1/25. वी नो दॅट लॉग ऑफ x m टू द बेस a इज इक्वल टू x असेल. सो दिस इम्प्लाइज काय लिहू शकते मी? a रेज टू x इज इक्वल टू m. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. सो 5 raised to the power -2 is equal to 125. Okay, now here e is equal to 1. So this log the base is e. So काय करणार इथे? compare with log of n to the base a is equal to x. We get काय मिळेल मला? x is equal to 1 मिळालं, a is equal to e मिळालं, m is equal to also e मिळालं. बिकॉज ह्या टर्मच्या लॉगचा बेस हा e असतो. सो काय होणार आहे? सो वी नो दॅट काय सांगतो आपल्याला? लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करतो? a रेज टू x इज इक्वल टू m. a काय इथे माझा e, x काय माझा 1 इज इक्वल टू e. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. सेम वे अगेन ह्या लॉगचा बेस काय असणार आहे? e असणार आहे. So compare with log of m to the base a is equal to x. We get काय मिळालं मला? a is equal to e मिळाला, x is equal to 0 मिळाला, m is equal to 1 मिळाला. We know that काय म्हणतं? log of m to the base a is equal to x असेल. So this implies काय लिहू शकते मी? a रेज टू x इज इक्वल टू m लिहू शकते. सो a काय इथे माझा e, x काय माझा 0 इज इक्वल टू 1. सो दिस इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, सो दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल आस्किंग 2 to 1 मार्क्स. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. नाव आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया विच इज डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टीवर आहे ती एक्झाम्पल? द प्रॉपर्टी ऑफ प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल अँड एक्सपोनेंट रूल. सो आपण तिघे एक्झाम्पल्स बघूया. So write the following expression
Write the following as sum or difference of logarithm. Write the following expression as a sum or difference logarithm. My first example, log of PQ upon RS. PQ upon RS. Second example, log of root of x, third root of y. Okay. So हे एक्सप्रेशन आपल्याला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट इनटू सम अँड डिफरन्स मध्ये करायचं आहे. तर चला सॉल्व करूया. दिस टाइप ऑफ एक्झाम्पल अगेन 3 to 2 मार्क्स एक्झाम्पल्स आहेत हे. सो ह्यामध्ये दिस लॉग ह्यामध्ये किती नंबर आहेत? 2 नंबर आहेत. अटॅच बाय डिव्हिजन रूल. सो डिव्हिजन मध्ये जर लॉग मध्ये 2 नंबर अटॅच असतील तर सेपरेट करताना ते मायनसने होणार. सो मी काय लिहिणार? लॉग ऑफ PQ माइनस लॉग ऑफ RS. काय रूल यूज करणार? क्वेश्चन रूल ऑफ क्वेश्चन. पाहिजे असेल तर स्टेटमेंट लिहू शकता. अदरवाइज लॉग ऑफ A अपॉन B इज इक्वल टू लॉग A मायनस लॉग B हेही तुम्ही लिहू शकता. इथे बेस सगळ्यांचा सेम आहे. नाउ नेक्स्ट, दिस टू टर्म अटॅच बाय मल्टिप्लिकेशन. सेपरेट करताना वी कॅन use addition sign. So log of P plus log of Q. We can use here log of product minus log of R plus log of S. We can use here log of product किंवा rules of product. काय सांगतो rules of product? Log AB is equal to log A plus log B. Log A plus log B. Now the open the bracket. So we get log P plus log Q minus log R minus log S. So अशा प्रकारे लॉगचं कन्वर्शन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये केलं. नाउ नेक्स्ट सेम वेने काय लिहिणार तुम्ही? इज इक्वल टू लॉग ऑफ, पहिल्यांदा ह्या दोघांची पॉवर लिहून घेऊया पॉवर मध्ये. सो काय येणार? x रेज टू 1/2 अँड y रेज टू 3/2. ओके. हे दोन टर्म कशाने अटॅच आहेत? मल्टिप्लिकेशन. सो वी कॅन यूज अ लॉ ऑफ प्रोडक्ट रूल. सो काय सांगतं? लॉग ऑफ x रेज टू 1/2 प्लस लॉग ऑफ y रेज टू 3/2. लॉ ऑफ प्रोडक्ट. काय सांगतो? लॉग AB असेल तर लॉग A प्लस लॉग B. नाउ नेक्स्ट, इथे x ची पॉवर 1/2 आहे, इथे y ची पॉवर 3/2 आहे. सो वी कॅन यूज हियर लॉ ऑफ एक्सपोनेंट. काय सांगतो एक्सपोनेंट लॉ? व्हॉटएव्हर पॉवर टेकिंग फ्रॉम. सो 1/2 लॉग ऑफ x प्लस 3/2 log of y. काय सांगतो? लॉ ऑफ एक्सपोनेंट मीन्स काय? log A रेज टू B असेल तर B log A. So this is converting to addition form. So that type of example asking 2 to 3 marks. Now next example आपण बघूया. Next example, write log of 72 in terms of log 2 and log 3. So log 72 we can convert into log 2 and log 3 टर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे.
सो बघूया आपण दिस टाइप ऑफ एक्झाम्पल प्रूव्ह दॅट साठी पण येऊ शकतात. सो log ऑफ 72 इज इक्वल, पहिल्यांदा मी काय करते 72 चे आपण फॅक्टर्स काढून घेऊया. 72 ह्याला डिवाइड बाय 72 म्हणजे मी असं लिहू शकते 8 मल्टिप्लाय 9. ओके, 8 कसा लिहू शकते 2 मल्टिप्लाय 4. 9 कसा लिहू शकते 3 मल्टिप्लाय 3. 4 कसा लिहू शकते 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. बघा हे जे असे फॅक्टर्स पडले 2 मल्टिप्लाय 2 which is 4, 4 multiply 2 which is 8, 8 multiply 3 which is 24, 24 multiply 3 which is 72. सो आधी आपण असे फॅक्टर्स पडले. तो त्यानुसार 72 मीन्स काय 2 raised to 3 multiply 3 raised to 2. Correct? So this 72 we can write log of 2 multiply 2 multiply 2 multiply 3 multiply 3. So this we can write log of 2 raised to 3 and 3 raised to 2. Now this log contain two numbers which is multiplication ने attached है. Convert ह्यांचा डबल लॉग मध्ये कन्वर्शन करताना किंवा हा सिंगल लॉग आहे लॉग से डिस्ट्रीब्यूट करताना ह्या मल्टिप्लिकेशन ना ॲडिशन ने आपण लॉग सेपरेट करणार. सो लॉग ऑफ 2 raised to 3 प्लस मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन वापरतो दोन नंबर सेपरेट करण्यासाठी 3 raised to 2. काय ना लॉग ऑफ product, law of product. Now whatever power taking front, law of exponent 3 log 2 plus 2 log 3. काय लिहिणार law of exponent. सो अशा प्रकारे प्रूव्ह दॅट साठी पण एक्झाम्पल देतात. log 72 इज इक्वल टू हे दिले असेल तर प्रूव्ह दॅट LHS इज इक्वल टू RHS आपण हे प्रूफ करू शकतो. सो अशा टाइपचे पण एक्झाम्पल येऊ शकतात. अदरवाइज एक्सप्रेस इन टर्म ऑफ log 2 आहे log 3 मध्ये पण एक्सप्रेस करायला सांगतात. त्यावेळेला त्या नंबरचे फॅक्टर्स पाडायचे, ते फॅक्टर पॉवर मध्ये लिहायचे आणि लॉ ऑफ प्रोडक्ट लॉ ऑफ क्वोशंट यूज करायचा. आय थिंक सो यू अंडरस्टँड. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. राइट फॉलोइंग एक्सप्रेशन, राइट फॉलोइंग एक्सप्रेशन as a single logarithm. Write the following expression, write following expression as a single logarithm. Okay, सो आपल्याला इथे 2 ते 3 लॉग अटॅच असतील प्लस साइन ने मायनस साइन ने, त्याला सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो माय फर्स्ट एक्झाम्पल 5 log x प्लस 7 log y minus log z. This is my first example. Now next second example I x plus 2 minus I x minus 2 minus सॉरी ते प्लस असेल प्लस 3in x plus 5. दिस इज माय नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण काय करणार आहोत बघा. ह्या लॉग मध्ये प्लस आणि मायनस साइन, प्लस साइन असेल तर सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना दोन नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन साइन वापरायचे. मायनस साइन असेल तर सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना दोघांमध्ये डिव्हिजन साइन वापरायचे. पण त्याआधी कोणत्याही लॉगच्या पुढे फ्रंटला कुठला नंबर आहे का चेक करायचा. सो बघितलं तर इथे लॉगच्या पुढे 5 आहे, इथे लॉगच्या पुढे 7 आहे. सो वी कॅन यूज हियर फर्स्ट लॉ ऑफ एक्सपोनेंट. लॉ ऑफ एक्सपोनेंट काय होतं, जर लॉगच्या पुढे कुठला नंबर असेल तर तो पॉवरला जातो. सो दिस इम्प्लाइज काय लिहू शकते मी लॉग ऑफ x रेज टू 5 प्लस सेम इथे 7 आहे लॉग ऑफ y रेज टू 7 मायनस लॉग ऑफ z. काय लॉ यूज केला लॉ ऑफ एक्सपोनेंट, लॉ ऑफ एक्सपोनेंट. नाउ नेक्स्ट काय म्हणते दोन लॉग जर प्लस ने अटॅच असतील तर सिंगल लॉगॅरिथम मध्ये ते दोन टर्म मल्टिप्लिकेशन ने अटॅच होतात. सो लॉग ऑफ x रेज टू 5 मल्टिप्लाय y रेज टू 7 मायनस लॉग ऑफ z. काय लिहू शकतो लॉ ऑफ प्रोडक्ट, लॉ ऑफ प्रोडक्ट. and now
these two log attached by minus sign. सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना डिव्हिजन रूल वापरतो. सो log of x raised to 5 multiply y raised to 7 divide by z. काय रूल वापरला? लॉ ऑफ कोशंट. लॉ ऑफ कोशंट. सो असे हे तीन रूल्स यूज करून 2 ते 3 लॉगचं कन्वर्शन आपण सिंगल लॉग मध्ये करू शकतो. फक्त एवढा रूल्स लक्षात ठेवायचे. कधीही 2 ते 3 लॉगचं कन्वर्शन सिंगल लॉग मध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा त्या लॉगच्या पुढे नंबर आहे का चेक करायचा. जर नंबर प्रेझेंट असेल तर काय करणार तुम्ही? तो नंबर फ्रंटला म्हणजे त्या टर्मची पॉवरला घ्यायचा. बाय लॉ ऑफ एक्सपोनेंट यूज करायचा. दॅन आफ्टर 2 लॉग अटॅच प्लस साईनने असतील तर त्या सिंगल लॉगमध्ये कन्वर्शन करताना मल्टिप्लिकेशन साईन वापरायची. जर 2 लॉग हे मायनसने अटॅच असतील तर ते 2 लॉगचं सिंगल कन्वर्शन करताना डिव्हिजन साईन वापरायची. सो ह्याच प्रॉपर्टीवर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. नाउ नेक्स्ट आयन. इथे सगळ्यांचा बेस ई आहे त्यामुळे त्याला काही कन्सिडर करू नका. ह्या कोणत्याही नंबरच्या लॉगच्या पुढे नंबर आहे का? ह्या नाही, ह्या नाही, ह्या नंबर आहे. बट हे 2 लॉग कशाने अटॅच आहेत रे? प्लसने अटॅच आहेत. सो सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन यूज करणार आणि ह्या लॉगचा जो काही नंबर आहे तो पॉवरला लिहिणार. आय एक्स प्लस 5 रेज टू द पॉवर 3. 2 लॉग यूज केलेत आपण इथे. लॉ ऑफ प्रोडक्ट and next law केला यूज लॉ ऑफ एक्सपोनेंट. ओके. नाउ हे 2 लॉग कशाने अटॅच आहेत? मायनसने. सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना कसं होणार? डिव्हिजन. बट हियर वन ब्रॅकेट कंटेन a plus b, सेकंड ब्रॅकेट कंटेन a minus b means we get x square minus a square minus b square म्हणजे x square minus 2 square which is 4 divided by x plus 5 raised to the power 3. So we can use here law of quotient. Law of quotient. सो ह्या टाईपचे एक्झाम्पल पण आपल्याला 2 ते 3 मार्कासाठी आपण सॉल्व करू शकतो. सो 2 एक्झाम्पल इनफ आहेत 2 ते 3 लॉगरिथमचं कन्वर्शन सिंगल लॉग करण्यासाठी. ना आता आपण नेक्स्ट सॉल्व करूया. सॉल्व फॉर एक्स. सॉल्व फॉर एक्स. सॉल्व फॉर एक्स. First log of 2 plus log of x plus 3 minus log of 3x minus 5 is equal to log 3. Solve x. Solve x करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आता काय करायचं? इथे 1 2 3 लॉग आहे त्याचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करायचं. जेव्हा आपण सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करू त्यावेळेला एक रूल वापरायचा. log n to the base a is equal to log n to the base a असेल. सो दिस इम्प्लाइज n is equal to n. जर 2 लॉग सेम असतील तर करस्पॉन्डिंग नंबर सेम असतात. हा रूल यूज करून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो चला स्टार्ट करूया. अर्लियर आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले की लॉगचं कन्वर्शन सिंगल लॉग मध्ये करायचं आहे. सो इथे सिंगल लॉग मध्ये करण्याच्या वेळेला ह्याच्या कोणत्याही लॉगच्या पुढे नंबर आहे का? नाही. हे 2 लॉग कशाने अटॅच आहेत? ॲडिशन. सिंगल लॉग मध्ये कन्वर्शन करताना कसं करणार? मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाय x plus 3 मायनस log of 3x minus 5 is equal to log 3. नेक्स्ट हे 2 लॉग कशाने अटॅच आहेत? मायनसने. इथे लॉ ऑफ प्रोडक्ट यूज केला. मायनस आहे लॉ ऑफ क्वोशंट यूज करणार. सो देयरफॉर log of 2 multiply x plus 3 divided by 3x minus 5 is equal to log 3. Okay, we know that log m to the base a is equal to log n to the base a. This implies m is equal to n. This property आपण यूज करतोय. So therefore 2x plus 3 divided by 3x minus 5 is equal to काय ना 3. आता आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो. This is denominator.
डिनॉमिनेटर goes that side is multiplication. So काय होणार 2x plus 3 is equal to 3x minus 5. Simplify करा. So 2x plus 6 is equal to 9x minus 15. So therefore this term come that side is plus, this term goes that side is minus. So 9x minus 2x is equal to 15 plus 6. So therefore 7x is equal to 21. So therefore x is equal to 3. Okay, so solve for x. That type of example solving for this way. काय करायचं 2 ते 3 लॉगचं कन्वर्शन सिंगल लॉग करायचं. दोन्ही साईडला लॉग असेल तर दोन्ही साईडला लॉग असेल तर 2 लॉग सेम असतील तर करस्पॉन्डिंग नंबर सेम असतात. हा रूल यूज करून सिम्प्लिफिकेशन करून एक्सची व्हॅल्यू काढायची. I hope you understand. Now next lecture we can solve the more example for logarithmic function. Okay, thank you.